नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण आलो आहोत वैभववाडीला. वैभववाडीची बाजारपेठ तर मी तुम्हाला एका लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये दाखवलीच होती. लास्ट टाईम म्हणजे मागे मी जेव्हा गावी आलो होतो तेव्हा वैभववाडीचा बाजारच होता, म्हणजे बुधवारच होता. आज काय बुधवार नाही आहे, पण थोडी जास्त लगबग नाही आहे. वैभववाडीचा बाजार हा बुधवारी असतो तेव्हा खूप लगबग असते, म्हणजे गर्दी असते खूप बाजारात, जागा नसते. आता तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी रिकामी आहे. तर मग आज मी तुम्हाला वैभववाडीत दाखवणार आहे. एक जुनं मंदिर आहे दत्ताचं, ते दाखवणार. हे जे पाठी तुम्हाला माझ्या पाठी ते भलं मोठं पिंपळाचं झाड दिसतं आहे, त्या झाडाखालीच ते दत्त मंदिर आहे. म्हणजे वैभववाडीच्या बाजारपेठेतच आहे. मी तुम्हाला एक्झॅक्टली त्याचं लोकेशन दाखवतो. आता आपण आहोत वैभववाडी मेन रोडवर. हा जो पाठी गेला तिथे वैभववाडी स्टँड आहे, आणि हा जो इकडे अपोजिट हा फोंड्याकडे चाललेला आहे. आणि फोंड्याकडून मग आपण जसं फोंड्याच्या रोडला जातो तसं लेफ्ट साईडला अजून एक रोड जातो, तो नावळे साईडला जातो. तर हा नावळे साईडच्या रोडच्या इथेच, म्हणजे ह्या कॉर्नरलाच हे दत्ताचं मंदिर आहे. हे असं पिंपळाचं झाड आहे एवढं मोठं, आणि त्याच्या खालीच ते दत्त मंदिर आहे. तर खूप जुनं मंदिर आहे. आणि जेव्हा दत्त जयंती वगैरे असते तिथे तेव्हा फार खूप मोठा सोहळा असतो. सो मी तुम्हाला आता हे दत्त मंदिर दाखवतो व्यवस्थितपणे. तर चला मंदिरात जाऊया. हा रोड असं सरळ गेला नावळेला, आणि ही अशी इथून एंट्री आहे. मंदिरात येतानाच डाव्या साईडला एक झाड आहे मस्त सावलीवालं. कुठलं झाड आहे माहीत नाही, पण नसंच आहे, म्हणजे साधं झाड आहे. होळी आत्ताच झाली आहे, सो होळी आहे तशीच इथे. आणि हा सुंदर असा तुळशी वृंदावन, आणि हे ते दत्त मंदिर. कोण नाही, आता शांतता आहे सगळी. तसे भरपूर सारे फोटोज लावलेत साईडने, देणगीदारांची नाव वगैरे. तर असं हे एकंदरीत मंदिर आहे. आता कोणीतरी जास्त जणं नाही आहेत, नाही तर कोणाला तरी विचारलं असतं की कधीपासूनचं वगैरे मंदिर आहे, कधी बांधलं आहे. पण इथे ज्यांना ते आजोबा बसले होते तिथे, त्यांना त्याबद्दल काही जास्त माहिती नव्हतं. सो इथली इन्फॉर्मेशन तर काय मला तुम्हाला देता येत नाही आहे. पण मंदिर खूप जुनं आहे, कारण की मी लहानपणापासून येतो तेव्हा एवढं व्यवस्थित बांधलेलं नव्हतं, पण आता व्यवस्थित बांधलेलं आहे. आणि इथली दत्त जयंती खूपच चांगली असते, म्हणजे पूर्ण हा मंडप असा परिसर बांधलेला असतो. वेगवेगळे प्रोग्राम्स वगैरे असतात त्या दिवशी. सो दत्त जयंतीला खूप चांगला मोठा सोहळा इथे केला जातो. चला मग आता आलोच आहे, तर तुम्हाला थोडीफार वैभववाडी बाजारपेठ पण दाखवतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आज काही बुधवार नाही आहे, सो जास्त काही वर्दळ नाही वैभववाडी बाजारपेठेत. तर तुम्ही बघू शकता पूर्ण असं
म्हणजे बऱ्यापैकी मोजकीच दुकानं चालू आहेत. म्हणजे जी रस्त्यावरची आपले जे बाजारातला दुकानं लागतात ती दुकानं नाही आहेत. ज्यांचे नेहमीचे दुकानवाले आहेत तेवढेच फक्त आहेत. कारण की नाही तर बाजारपेठेमध्ये पूर्ण रस्ता दोन्ही साईडने जे बाजारासाठी स्पेशल येतात दुकानदार ते फक्त नाही आहे. त्यामुळे रस्ता खूप मोकळा दिसतो. आता बुधवारी रस्त्यावर चालायला जागा नसते. बुधवारी हा पूर्ण रोड जाम असतो. आज शनिवार आहे त्यामुळे काय बाजारात एवढी गर्दी नाही आहे. गाडी 4 रुपयाचं तिकीट त्याला पण मापसनी हे इथे वैभववाडी स्टँड, तो सरळ गेला कोल्हापूर आणि इकडे वैभववाडी स्टँड. लास्ट टाइम मी तुम्हाला पूर्ण वैभववाडी स्टँड दाखवला होता. सध्या एक पण गाडी नाही आहे. ते प्रवासी गाडीची वाट बघताना बसले आहेत. आता चांगला झाला वैभववाडी स्टँड. पहिला नाही तर स्टँडच नव्हतं. बाजारातच इथे गाडी लागायची आणि इथूनच निघून जायची. म्हणजे ही जागाच नव्हती पहिले. हा वैभववाडीचा चौक आहे. वैभववाडी ते मेन्शन केलं बघा. हा इकडे सरळ रोड गेला तरळ्याला आणि हा इकडे सरळ गेला कोल्हापूर गगनबावडा. ट्रम आपल्या डुगडुगे लागलेले आहेत त्या सगळ्या आपल्या गावी जायच्यात. भुईबावडा तिरवड्याच्या ही गाडी आहे तिथे. आणि हा बघा हा इकडे गेला तरळा. आणि इकडे गगनबावडा. सो एवढीच वैभववाडी आहे. तिकडून बाजार आणि ह्या चौकापर्यंत. तर मुंबईला जाणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या आपल्याला इथेच लागतात. म्हणजे वैभववाडीला म्हणजे मुंबईला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या इथून गोव्या साईडने येतात. इथे हा स्टॉप आहे. इथे थांबतात. वैभव हॉटेलच्या समोरच मुंबई साईडला कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतात. तर वैभववाडीचा छोटासा ब्लॉग इथेच संपवतो आहे. आता पुन्हा घरी चाललो आहे आणि उद्या आपली रिटर्न जर्नी आहे कोल्हापूरसाठी. कोल्हापूर बोलते. उद्या आपली रिटर्न जर्नी आहे मुंबईसाठी. सो उद्या मग मांडवीची तिकीट आहे. तो मांडवीचा प्रवास मी तुम्हाला उद्या दाखवेन. तो नेक्स्ट ब्लॉग आपला तोच असेल. सो आता हा ब्लॉग इथे संपवतो आहे. आवडला असेल वैभववाडीचा हा छोटासा ब्लॉग तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.